हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे धुंद भारे ला 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 हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा फिरणारे गीत गा रे धुंद वारे ला 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 ला. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा एक मराठी गाण्याचं ट्युटोरियल घेऊन आपण आलेलो आहोत. हिरवा निसर्ग हा भवतीनो सोनू निगम सरांनी गायलेलं गाणं नवरा माझा नवसाचा चित्रपटातलं आणि आपल्या सगळ्यांचाच आवडता चित्रपट आहे, ज्याचा सेकंड पार्ट पण लवकरच येणार आहे असं आपल्याला कळलेलं आहे. पण पहिला पार्ट म्हणजे तुफान होता, सचिन सरांनी डिरेक्ट केलेला कमालीचा आवडता सिनेमा माझा. पण सतीश तारे सरांची जी भूमिका होती ती माझी फेवरेट होती. तुम्हाला कोणतं कॅरेक्टर जास्त आवडलं होतं ते सांगा. निर्मितीताई सावंतांचं पण जे कॅरेक्टर होतं ते पण कमाल होतं. सो नवरा माझा नवसाचा आवडता चित्रपट, तुमचं आवडतं कॅरेक्टर कोणतं कॉमेंटमध्ये सांगा नक्की. आज आपण हे गाणं शिकणार आहोत, त्यातलंच झू 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 झू. तर आज जे आपण शिकणार आहोत ते गिटारवरती कुठल्या कॉर्डमध्ये शिकणार आहोत, स्ट्रमिंग पॅटर्न काय आहे, गायचं कसं आहे, हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. पण त्याआधी महत्त्वाचं ड्रिल, लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत, सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी गाण्यांचे ट्युटोरियल्स किंवा मराठी गिटारचे ट्युटोरियल्स किती जण करतायत मला माहिती नाही, पण आपण प्रयत्न करतो, तर त्याला नक्की थोडासा सपोर्ट दाखवा, पाठिंबा द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला फार मजा येते मराठीमध्ये व्हिडिओज करायला, कारण माझ्या मातृभाषेत बोलायला मला जे म्हणजे जी गंमत आणि जे एकदम काय म्हणतात मराठीतलं सगळे शब्द बाहेर येतात. आता कोल्हापुरी, मालवणी, कोकणी सगळ्यातले भारी शब्द आता डोक्यात येत आहेत. पण लय भारी वाटतंय मला मराठीत व्हिडिओज करून, कारण आत्तापर्यंत मी यूट्यूबवरती हिंदी व्हिडिओजच करत होतो, पण आता मराठी व्हिडिओज करून मजा येते. सर आता आपण व्हिडिओकडे वळूयात. जास्त मी बडबड करत नाही तर माझे ज्या भावना आहेत, माझे इमोशन्स आहेत ते खूप बाहेर येतील. चला तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब शेअर कराच. आणि जर तुम्ही मला अजून मदत करू इच्छिता तर इथे तुम्हाला एक नंबर दिसतोय 9321302153 आणि तुम्ही मला सपोर्ट हेल्प करू शकता जर करण्याची इच्छा असेल तर. याचं कारण असं, कारण यूट्यूबवरती हे जे म्युझिकल व्हिडिओज येतात किंवा कवर आपण जे करतो किंवा गाणी शिकवण्यासाठी जी गातो त्याच्यावरती बऱ्याचदा कॉपीराईट येतात आणि जी काही अमाऊंट जनरेट होते यूट्यूबची ती सगळीच्या सगळी किंवा अर्ध्याहून जास्त मेन ओनरकडे जाते. त्यामुळे मी ही मदत तुमच्याकडे नक्कीच हक्काने मागू शकतो. तर तुम्ही यावर मला सपोर्ट हेल्प करू शकता आणि इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा, इथे तुम्हाला ते इंस्टाग्रामचं नाव दिसेल. तर आता आपण बोलूया गाण्याकडे. गाण्याचा जो कॉर्ड आहे तो आहे ई मेजर. ई मेजर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कॉर्ड कसा वाजवायचा हेही माहिती आहे. ई मायनरसाठी जे 2 बोट होतात त्याच्यानंतर एक पहिलं बोट आपलं थर्ड स्ट्रिंगवरती येतं असं मस्तपैकी, आणि मग त्याच्यानंतर सेकंड स्ट्रिंगवर फिफ्थ आणि फोर्थ, सेकंड फ्रेटवर फिफ्थ आणि फोर्थ स्ट्रिंगवरती. हे मला पटापट बोलणं खूप कठीण आहे, अजूनही मी शिकलेलो नाही आहे, पण प्रयत्न चालू आहे तुमच्यासाठी, तुम्हाला शिकवण्यासाठी. सो ई मेजर, ए मेजर, डी मेजर आपल्याला इम्पॉर्टंट कॉर्ड आहे आजच्या गाण्यात. आणि एक बी मेजर एक लक्षात ठेवायचा आहे. बी मेजर जो तुम्हाला माहिती आहे मी असा वाजवतो, खरा तो कॉर्ड खरा आपण असा पकडला पाहिजे, कारण ए मेजर आपण जसा पकडतो त्याला एक स्केल पूर्ण वरती करायचं आणि आपला बार कॉर्ड जो त्रासदायक आहे खरं तर बिगिनर्ससाठी, पण प्रयत्न करा. मी माझ्या मसलला अशी सवय लावली आहे, या बोटाने थर्ड आपलं जे सेकंड फिंगर आहे म्हणजे करंगळीच्या बाजूचं बोट आहे, मरंगळी भाई साहब, करंगळी मरंगळी मधले बोट, चाफेकळी अंगठा. मराठी मीडियममधनं शिकलेला प्रो मी, ओपी आहे मराठी मीडियम ओपी. तर ह्या मरंगळीने मी हे अख्खे ए मेजरसारखे तिन्ही स्ट्रिंग्स जोरात दाबतो आणि हा साऊंड क्रिएट करतो. हा क्रिएट करता आला पाहिजे. जसे जसे तुम्ही ॲडव्हान्स लेवलला जाल तसं तसं तुम्हाला हळूहळू हे जमेलच. सो ई मेजर, ए मेजर, डी मेजर आणि बी मेजर या 4 कॉर्डमध्ये आपण बघणार आहोत गाणं. ओरिजिनल गाणं पण आय थिंक ई मेजरलाच आहे, ई मेजर किंवा एफ मेजर असेल, पण ई मेजरच आहे मोस्टली. आता याचा इंट्रो जो आहे तो पण पहिला आपण शिकणार आहोत, पण त्याआधी एकदा मी स्ट्रमिंग सांगून टाकतो, म्हणजे काय होईल आपल्याला पुढे जाता येईल, गाण्याकडे वळता येईल. सो स्ट्रमिंगसाठी चिंचा चिंचिचा चिंचा चिंचिचा चिंचा चिंचिचा झू 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 झू. याच्यासाठी आपल्याला डाऊन अप अप डाऊन डाऊन अप अप डाऊन डाऊन अप अप डाऊन डाऊन ए झू 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 झू. हे आपलं इम्पॉर्टंट
स्ट्रमिंग आहे, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. काय तर डाऊन अप अप डाऊन अप डाऊन अप अप डाऊन अप डाऊन अप अप डाऊन अप डाऊन. फास्ट. सेम ई आणि ए हे दोनच कॉर्ड पहिले सुरुवातीला आपण वापरणार आहोत, पण त्याआधी जो मी इंट्रो आज सुरुवातीला वाजवून दाखवलाय, अथक परिश्रमाने तो वाजवलाय मी खरं, तो असा आहे. सो 4th फ्रेट वरती सुरू होतं आपलं, फर्स्ट स्ट्रिंग वरती 4th फ्रेट वर, 2nd फ्रेट, 4th, 2nd ओपन, 4th, 2nd ओपन, 5th, 4th, 2nd असं होतं. म्हणजे 4th, 2nd, मग 2nd स्ट्रिंग वरती 2nd फ्रेट वर मी येतोय बघा, म्हणजे सिंगल बोटाने दाखवतो. हा इम्पॉर्टंट नोट आहे आपल्यासाठी. सो 4th, 2nd व परत ओपन आणि 2nd हे सगळं पहिल्या स्ट्रिंग वरती काय काय होतं, 1 2 3 या पहिले 3 नोट पहिल्या स्ट्रिंग वर, 1 2 3 4. 4th नोट साठी आपण 2nd फ्रेट वर 2nd स्ट्रिंग वर आलो. सो याची सवय लावा, टांग 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 टांग. आणि याच्यातच हिंदी गाणं कुठलं असेल तर बरीचशी गाणी आहेत ॲक्च्युली, रॉक अँड रोल टाईपची जितकी गाणी आहेत ती बऱ्याचदा अशाच इंट्रोने सुरू होते. म्हणजे जसं की तर ते मायनर गाणं आहे, पण टा 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 हे तसंच आहे सेम. सो आता हे दुसरा जो पार्ट आहे हा तुम्ही शिकलात, टा 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 टा. आता 5th स्ट्रिंग, 5th फ्रेट. सो 5th, 4th, 2nd, मग इथे 3rd फ्रेट वरती मी आलोय 2nd स्ट्रिंग वर आणि परत ओपन 1st स्ट्रिंग. तुम्हाला थोडंसं हे दिसत असेल, मी जे वाजवतोय ते पण कळत असेल थोडंसं, असं वाजून दिसेल तुम्हाला बघा. फिफ्थ 4 3 3, 5th 4 2 3 3. ओपनच वाजवायची, शेवटची स्ट्रिंग ओपन आहे आणि शिट्टी पण सेम. चुकलो. थोडी गडबड आहे, पण तुम्हाला एवढं तर कळलंच आहे, एकत्र करणं जरा कठीण आहे. आणि त्यात आज मला खोकला आलेला आहे, म्हणजे खोकला सुरू झालेला आहे पावसाळ्यामुळे. सो कठीण आहे. आता याच्या नंतर मस्त बनवलं हे कंपोजिशन, मला फार आवडलंय. कॉर्ड वाजवून थोडा खोकला लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण जोरदार खोकला सुरू झालेला आहे मला. सो असं आपला पहिला इंट्रो संपतो. तुम्हाला इंट्रो शिकण्यात जर खरंच रस असेल तर मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा, कारण ते शिकवणं जरा कठीण आहे मला. 4th फ्रेट, 2nd फ्रेट, 2nd स्ट्रिंग, 3rd फ्रेट हे बोलणं मला कठीण जात आहे. तर तुम्हाला जेवढं दिसतंय, जेवढं वाजवताना मी कसं वाजवतो ते दिसतंय, त्याच्यावरून फॉलो करा. सो शेवट कसा झाला, ता ना ना ता ना ना ता ना ना टांग टांग टांग. याच्यानंतर आपलं गाणं सुरू होतं. सो टा टांग टांग टा 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 टा. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद फारे ला 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 ला. जे माझे बिगिनर मित्र आहेत गिटार वाजवणारे, त्यांना जर बी मेजरचा प्रॉब्लेम असेल तर हे गाणं खरं तर सिम्पली तुम्ही या 3 कॉर्डमध्येच वाजवू शकता. बी मेजर नाही वाजवलं तरी चालेल.
आता गाणं गाण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला स्केल कळली पाहिजे. म्हणजे स्केल तुम्ही काय गाताय ते पहिलं हमिंग करून डोक्यात साठवून घ्यायचं आहे, मनात साठवून घ्यायचं आहे, कानात साठवून घ्यायचं आहे. हा पहिला सूर आहे. हा एकूण जो सूर वाजतोय, आता तुम्ही म्हणाल की दादा 6 स्ट्रिंग वाजतायत, याच्यात कुठला सूर कधी पकडायचा, कसा पकडायचा, तर नाही, त्या सगळ्याचा मिळून जो एक आवाज येतोय, ओव्हर पॉवर होतो बघा एक आवाज. म्हणजे तुम्ही ज्या स्ट्रिंग्स दाबल्या आहेत त्या स्ट्रिंग्स दाबल्यामुळे एक साऊंड क्रिएट झालाय. जो कुठला साऊंड आहे तर गुलाबी हवा अशी मंद मंद वाहते, शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. तुम्हाला कळलं मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? तर जो साऊंड क्रिएट होतो तुम्हाला डोक्यात साठवून घ्यायचा आहे आणि मनात साठवून मग तो तसा आवाज काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो आता तुम्हाला शिट्टी पण कळली. शिट्टी पण सेम. शिट्टी वाजवण्यासाठी तुम्हाला आता मी त्याच्यात ती हरकत घेतोय ता ना ना असं पण ती करायची गरज नाही. गुलाबी हवा अशी मंद मंद वाहते, शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. थोडं थोडं तुम्हाला कळत असेल मी काय गातो आणि कसं वाजवतोय. डाऊन अप अप डाऊन, डाऊन अप अप डाऊन, हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता हे जे 3 कॉर्ड आहेत ते लगातार तुम्ही बदलत राहिलात, म्हणजे एका पाठोपाठ एक, लगातार हिंदी शब्द आहे, पण एका पाठोपाठ एक तुम्ही सलग असं बदलत राहिलात तरी त्याचा आवाज छान येतो. म्हणजे हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे, धुंद भारे, ल ल ल ला ला. तुम्हाला एक अंदाज येईल गाण्याचा साऊंड कुठेतरी एक चेंज होतो, किंवा तुम्ही ओरिजिनल गाणं जेवढ्या वेळा ऐकाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हां या पॉईंटला आय थिंक कॉर्ड बदललाय, असं तुम्हाला हळूहळू कळेल. आता ती स्टेज माझी ऑलरेडी पार झालेली आहे की मला जिथे थोडासा अंदाज येतो की इथे बदलतोय कॉर्ड, किंवा बऱ्याचदा असं ना गाण्यामध्ये वाटतं की अरे हा मोनोटोनस एकच काहीतरी चालू आहे, हे बदललं पाहिजे. तर तुम्हाला जर इम्प्रोवाइज करायचं असेल तर तुम्ही तिथे ते बदलू शकता. म्हणजे जसं की हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे, धुंद भारे, ल ल ल ला ला. आता ओरिजिनल गाण्यात इतक्या वेळा बदललं गेलं असेल की नसेल माहिती नाही, पण आपल्याला ऐकताना छान वाटतंय म्हणून आपण तेवढ्या वेळा ते बदलतोय. ता ना ना ता ना ना ता ना ना ता ता ता. ह्या गोष्टी थोड्याशा तुम्हाला ऐकूनच कळणार आहेत. सो काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की इतकं पटकन आलंच पाहिजे किंवा इतकं पटकन ते जमलंच पाहिजे, असं काही नाही. हळूहळू जमेल. नाही जमलं तर मग अजून एक त्याच्यावर टेक्निक आहे, ती माझ्या डोक्यात फार पूर्वीपासून होती, जी सांगायला हवी. जी म्हणजे तुम्हाला ना दर 4 कॉर्ड नंतर एक कॉर्ड बदलण्याची इच्छा झाली पाहिजे. खरं तर हार्ड अँड फास्ट हा पण रूल नाही आहे खरं तर, पण म्हणजे तुम्ही हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छे, सेकंड लाईनला चेंज झालं, नाचे गीत गारे, गीत गारे, धुंद भारे. आता गीत गारे, धुंद भारे. तुम्ही म्हणाल या एका लाईनमध्ये 2 कॉर्ड चेंज झाले, तर तिथे आता मी ट्राय केलं की गीत गारे, धुंद भारे, ल ल ल ला ला. आता ल ल ल ला 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 मी परत समेवर आलो, म्हणजे आपला सर्कल कंप्लीट झाला आणि मी मेन कॉर्डवरती परत आलो. सो या 3 कॉर्डमध्येच हे गाणं खरं तर सेट होऊ शकतं. तुम्हाला कळत असेल मी काय सांगतोय ते. हिरवा निसर्ग हा भवतीने, सेम, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीव डी मेजर मग ए मेजर मग डी मेजर मग ई मेजर, ल ल ल ला ला. हो नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, भिरणारे गीत गारे, गीत गारे, धुंद भारे, ल ल ल ला ला. हो तारारारारारा, तारारारारारा. सो नवे पंखला डी मेजर,
डी मेजर डी मेजर, ए मेजर ए मेजर, ई मेजर ई मेजर, ई मेजर ई मेजर, असं तुम्ही करू शकता. सो नवे पंखला डी मेजर, मग उंच उंच लहरा ए मेजर, नवे पंख पसरा, उंच उंच लहरा भिर भिरणारे, गीत गारे गीत गारे, धुंद भारे, ला 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 ला. बाकी स्ट्रमिंग पॅटर्न जो चाललाय तो एकदम सिमिलरच चालू आहे. माझ्याकडे बघून तुम्हाला एक अंदाज आला असेल की थोडीशी अवस्था बिकट झाली आहे खोकल्यामुळे, पण काही हरकत नाही. आपले मराठी व्हिडिओज आले पाहिजेत, कन्सिस्टन्सी चालू आहे तर ते कन्सिस्टंटली पडले पाहिजे ते मला वाटतंय, म्हणून आज पण व्हिडिओ आपण शूट करून टाकणार आहोत. सो आजच्या व्हिडिओमध्ये हे एवढंच आहे खरं तर, अजून काही शिकवण्यासारखं नाही. पुढे जे गाणं जातं, गुलाबी हवा अशी मंद मंद वाहते, शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते, सुगंधी फुलाला नशा आज आली, सडा शिंपिला जणू प्रीतीने, नाना 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 हिरवा निसर्ग हा. मग परत आपलं ते सुरू होतं. सो कडवं पण तुम्हाला कळलं, दोन्ही कडवी सिमिलर आहेत. सो इंट्रो मी आज दाखवला, इंट्रो पण जरा शिकवण्याचा प्रयत्न तर केला आहे, थोडा कठीण आहे पण प्रयत्न तर केला आहे. खूपच कठीण. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे गीत गारे, धुंद भारे, ला 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 ला. हो नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, नवे पंख पसरा, उंच उंच लहरा भिर भिरणारे, गीत गारे गीत गारे, धुंद भारे, ला 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 ला. सो आजच्यासाठी आपण एवढाच ठेवूया. व्हिडिओ थोडासा अडकतोय तुम्हाला पण कळतंय, पण काही हरकत नाही. हा अडकू नये किंवा जरा थोडी आपली क्वालिटी इम्प्रूव्ह व्हावी, थोडं गिटारची फ्रेटबोर्ड जी दिसते ती थोडीशी पिक्सिलेटेड दिसते, पण हे जर सगळं आपलं थोडंसं अपग्रेड व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की हेल्प सपोर्ट इथे करू शकता. हे तर इंस्टाग्राम आहे, यावर तुम्ही फॉलो करा नक्की. इंस्टाग्रामवरती बऱ्यापैकी छान सपोर्ट येतो आहे. एक इंटरेस्टिंग व्हिडिओ आत्ता जस्ट रिलीज केला आहे मी, म्हणजे अपलोड केलेला आहे. तौबा तौबा गाण्याचं, जे तौबा तौबा विकी कौशलच्या गाण्याचं मराठी ट्विस्ट केलेला आहे आणि सचिन सरांचंच गाणं एक. ओके, तर हा नंबर आहे, यावर तुम्ही सपोर्ट हेल्प करू शकता. ते नक्की करा. करायची इच्छा असल्यास, जे काही आपण व्हिडिओज करतो ते तुम्हाला आवडत असल्यास नक्की सपोर्ट करा. बस आजच्यासाठी एवढंच ठेवूयात. आता तुम्हाला स्क्रीनवर जे काही दिसतंय ते या चॅनलवरचे बेस्ट व्हिडिओज आहेत, ते नक्की बघा आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. हे आपलं आत्ताचं जे चॅनल ज्याच्यावरती व्हिडिओ तुम्ही बघताय ते हे, आणि आपलं मेन चॅनल आहे आशिष गाडे एंटरटेनमेंट, त्यालाही सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टाटा, बाय बाय आणि टेक केअर.